हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. लक्ष्मी फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर ही बघा थैली आहे, म्हणजे बॅग. तर जोपर्यंत माझं ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित म्हणजे होत नाही, शिवून होत नाही, तोपर्यंत ह्या बॅगमध्ये ठेवणार आहे. बॅग तर कंप्लीट झालं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे फ्रंट. तर काय काय दाखवते. साईड पीस जोडणार, कटोरी जोडणार आहे. कटोरीला आयपट्टी, हुकलूक पट्टी लावणार आहे आणि खाली आहे ना योक पट्टी लावणार आहे. हे सगळं म्हणजे पूर्ण फ्रंट आहे ना तो कंप्लीट करून दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये फिटिंग वगैरे असं दाखवणार आहे, भाई वगैरे. तर सटकणार आहे तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगते. हा ब्लाऊज आपला ब्लाऊज पीस आहे ना खूप म्हणजे सिल्कमध्ये, तर म्हणून असं भरपूर असं टचपिन करावं लागतं. तर मी सगळ्यात पहिले ना साईड पीस जोडून घेते, तुम्हाला दाखवते. दोन्ही पण साईड पीस जोडून घेते. साईड पीस जोडून झाल्यानंतर टचपिन काढून घेते आणि त्याच्यानंतर मग मी हे बघा दोन्ही पण झालं ना तर फिनिशिंग करते, चांगलं कट टू कट करते. नाहीतर मग टच करायला म्हणजे शिवताना ना तर मार्किंग माहीत पडत नाही ना, त्याच्यासाठी कट टू कट करून घेते. हे बघा दोन्ही साईड पीसचे. हे झाल्यानंतर मग कटोरी करते. आलं का व्यवस्थित परफेक्ट. आता कटोरीला पण ना टचपिन करून घेते. तर काय म्हणते काय ते सटकायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी टचपिन करून घेते. आणि इथं पण शिलाई करून घेते दोन्ही पण. तर मी जेवढं टच करून घेतलं ना तर 2 टिपवरच करून घेतलं, 2 नंबरच्या टिपवरच. आता हे तर झाले आणि आता टचपिन करून घेते, काढून घेते. दुसरी पण करून घेते आणि ह्याचा पण टच काढून घेते आणि फिनिशिंग करते. तुम्ही पण तसं करताय का मला सांगा. आणि हे बघा व्यवस्थित कट टू कट फिनिशिंग करून घेते. आलं का. आता पेपर कटिंग आहे ना तो ठेवते आणि मार्जिंग करून घेते. तर 34 इंचाचं माझं कटोरी आहे, तर मी 2-2.5 इंचाचं ना टक्स करून घेते. त्याच्या अगोदर आहे ना योकपट्टी जोडून घेते. योकपट्टी आहे बघा, योकपट्टी जोडून घेते व्यवस्थित. त्याला पण व्यवस्थित टचपिन करून ना शिलाई करून घेते आणि त्याची पण व्यवस्थित फिनिशिंग करून घेते. आणि हे झालं ना तर कटोरीला ना पेपर कटिंग ठेवते आणि टच करते, म्हणजे मार्किंग करून घेते. कारण की 2 इंचाचं टक्स मारायचं आहे. 2.5 इंचाचं दाखवते. झालं का. आता टच काढून घेते पिना सगळ्या आणि फिनिशिंग करते व्यवस्थित. दोन्ही साईड पीस करते आणि स्टार्टिंगला 4 करायला पाहिजे. आता हे बघा पेपर कट करते, त्याला पण सटकायला पाहिजे नाही म्हणून टच करून घेते. मार्किंग करते 2.5 इंचाचं. खाली आहे ना टक्स मारले ते काढून घेते आणि ते बरोबर खालचे 2 टोकं आहेत ना जुळून ना बरोबर शिलाई मारून घेते बघा. आणि डबल घ्यायचं, लॉक करायचं. हे बघा नॉच दिले, ते दोन्ही नॉच आहेत ना एकमेकाला जुळवायला पाहिजे. हे बघा कट नाही करायचं, तसंच पाठीमागे घ्यायचं. झालं का. डबल शिलाई मारायचं. आलं का कटोरी परफेक्ट आलं आहे. दुसरी पण तसंच करून घेते. नॉच आहे देऊन दोन्ही करून 2.5 इंचाचं टक्स घेऊन ते दोन्ही पण तसंच करते. हे बघा आता ना मी काय करते साईड पीस जोडून घेते. कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. परफेक्ट वाटते ना. हे बघा आता ना एक पिसाचं ना साईड पिसाचं पहिले साईड पीस जोडून घेते. साईड पीस जोडताना 1/2 इंचापेक्षा पण 2 रेषा जास्त घेते मी. तुम्ही कसं करता मला सांगा, मी माझ्या पद्धतीने सांगते. तर डबल शिलाई करून घेते. डबल शिलाई करून घेलं तर निष्काटायला नाही पाहिजे म्हणून दाबटीप देते. दोन्ही पिसाला तसंच करते. तर कट टू कट घेतलं आणि त्याच्यानंतर डबल शिलाई करून झालं की वरतून दाबटीप देते. हे बघा
मस्त छान फिनिशिंग येते. तुम्ही नाही करत असं तुम्ही एकदा करून बघा. एवढं सुंदर फिनिशिंग वाढते ना. आता झालं साईड पीस जोडून. आता योगपट्टी जोडून घेते. योगपट्टीला पण तसंच करते. पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त पण नाही, कमी पण नाही, थोडंसं जास्त म्हणजे 2 रेषा जास्त. ह्याला पण डबल शिलाई करून घ्यायचं. हे बघा आलं का. तो एक्स्ट्रा कपडा आहे ना, तो तुम्हाला मी नंतर सांगते काय करायचं ते. आणि दोन्ही पण तसंच करायचं. तो एक्स्ट्रा कपडा निघाला तर काही प्रॉब्लेम नाही. तर असं असलं तर फक्त योगपट्टीत थोडं जास्त काढलं तरी चालते. मापापेक्षा पण 1 इंच अर्धा इंच जास्त काढलं तर आलं का परफेक्ट. आता बघा बॅकला ना मी मोजून घेते. कशी मोजते तुम्हाला दाखवते बघा. दोन्ही फ्रंट ठेवलं आणि परफेक्ट मोजते बघा. मुंडा आणि खाली कंबर एवढं मोजून घेते. परफेक्ट यायला पाहिजे. एक्स्ट्रा कपडा असला ना तेवढं ठेवून मार्जिन करून घ्यायचं. हे बघा आलं का. हे बघा दोन्ही साईडचं पण मोजून घ्यायचं. हे बघा मी दोन्ही साईडचं मोजून घेते. मुंडापासून खाली तो मुंडाच झाला ना, तो बघा तो खाली कमरेपर्यंत मुंडाच झाला तो. आणि हे बघा आलं का. आणि आता बघा मी कटोरी आहे ना गोल करून ना आतमध्ये घेते. ते असं उलटं करून शिलाई करून बाहेर काढायचं. जेवढी शिलाई मार्जिन आलं ना तेवढं रेस मारून घ्यायची आणि डबल शिलाई मारून घ्यायची. तुम्हाला दाखवते परफेक्ट येणार, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मार्जिन ना बरोबर घ्यायचं. हे बघा आलं का. आता ह्याला पण ना दुसऱ्याला पण तसंच करून घेते. मग ह्याला ना डापटीप देते योगपट्टीला. तुम्हाला दाखवते आता मी. हे बघा ह्याला पण तसंच करायचं. डबल डबल शिलाई मारून घ्यायची आणि बाहेर काढायचं. आहे बघा. आता तुम्हाला बॅकला मोजून दाखवते बघा. आलं का परफेक्ट मला सांगा. आलं आहे. आता ना योगपट्टीला पण दाबटीप देते. फिनिशिंग खूप छान येतं. तुम्ही पण एकदा करून बघा. हा बघा दोन्ही पण करून घेते दोन्ही ब्लाऊजला. आलं का. आता ना मी हुकलूक आणि आयपट्टी जोडून घेते. आयपट्टीसाठी आहे ना अस्तर आणि ते ब्लाऊज पीस दोन्ही मिक्स करायचं आणि हुकला ना फक्त अस्तरचंच करायचं. आता हे बघा मी फिनिशिंग करून घेते आणि हे आयपट्टीचं करते. दाखवते तुम्हाला कसे करते मी. आणि हे आहे ना आता हे सरळ आहे ना आयपट्टीसाठी सरळ पाहिजे, नाही तर वाकडं तिकडं असलं तर वाकडं तिकडं होतं. सरळ करायचं आणि पाव इंचावर रेषा मारून घ्यायचं. डबल शिलाई मारून घ्यायची आणि हुक लावताना ना वरून आतमध्ये घालायचं. हे हुक लावायची पट्टी आहे. मी वरून आत लावते घालते. तुम्ही बघा तुम्हाला दाखवते मी आता. आता हे डबल शिलाई टिप मारून घ्यायची आणि पुढे ना खाली योगपट्टीच्या खाली ना थोडीशी पट्टी जास्त ठेवायची. ती फोल्ड करायची आतमध्ये आणि डापटीप द्यायची. बघा मी फोल्ड केलं ना. आता डापटीप द्यायची. झाला का. आलं का. आणि आतमध्ये आता ह्याच्यावर पण ना आतमध्ये हे करून दापटीप द्यायची. हे बघा कॉर्नरला फिनिशिंग छान येते. आणि कुठं पट्टी आहे ना हुकची तिथं पण शिलाई मारून घ्यायची आतमध्ये. हे बघा आली का. थोडंसं ही पट्टी जास्त जरा मोठी झाली ना मी फोल्ड करून घेते थोडंसं आणि शिलाई मारून घेते. जास्त मोठं असलं तर ते छान नाही दिसत. मीडियममध्ये छान दिसते. तर हे बघा मी करते. आणि प्रत्येक वेळी ना खाली आहे ना लॉक करायचं. धागा निघतो परत लॉक करून घ्यायचं. आणि ती एक्स्ट्रा पट्टी आहे ती तशी ठेवायची. तुम्हाला नंतर दाखवते काय करायचं त्याला. आणि इथं बघा ते पण फिनिशिंग. आता ही आयपट्टी करून घेते आणि आयपट्टी ना खालून वरती घ्यायचं आणि हुक लागताना वरतून खाली घ्यायचं. आयपट्टी आता खालून वरती घेते. आता झालं ना. आणि एक्स्ट्रा आहे ते फोल्ड करून घेते. हे बघा आतमध्ये घेतलं ना आणि दापटीप देते आणि व्यवस्थित त्याच्यावर घेते. आलं का. एक्स्ट्रा पुढे पण आहे बघा बोट लावलं तिथं एक्स्ट्रा आहे. आणि आता बघा इथून पण शिलाई घेते कारण की ती शिलाईमध्ये छान यायला पाहिजे त्याच्यासाठी इथून पण शिलाई करून घेते. आणि इथं बघा आतमध्ये घेते आणि मला आयपट्टी पण छोटीशीच पाहिजे म्हणून मी जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं. आता बघा मी आली का छोटीशी पट्टी. आता इथं पण डबल शिलाई मारून घेते ह्याला.
आणि पुढे पण डबल शिलाई करून घेते. आली का बरोबर. आता एकावर एक ठेवून बरोबर मार्जिंगवर कट करून घेते. मग गळा फिनिशिंग बरोबर येते, नाही तर वर खाली होते. आलं का बरोबर. हे बघा झालं. आता ना मी गळ्याला ना गोट मारून घेते. तर साडीच्या पिसाचं बघितलं असतं तर ताणते ना तर बरोबर येत नाही, नाही तर त्याचं मी केलं असतं. तर अस्तरचं करते मी. तर इथं बघा अस्तरचं गोट मारून घेते. ते ब्लाऊज पीसचं मी का नाही मारत, ताणते खूप आणि शिलाई बरोबर येणार नाही आणि गोट पण बरोबर येणार नाही, म्हणून ह्याचं करते. हे बघा. आणि तिथं गळ्याच्या इथं ना असं नॉच मारायचं. हे बघा गोट मारून घेते. इथं दोन्ही ब्लाऊजचं तसंच करते. एका साईडला शोल्डरच्या इथून गळ्यापर्यंत येते आणि एकाचं गळ्यातून शोल्डरपासून जाते. आणि इथं बघा गोट मारून घेते. आणि गळ्याला सगळ्याला नोच मारायचं तर फिनिशिंग खूप छान येते. नाहीतर ते कसं झिगझॅग येते आणि ह्याच्यासारखं होतं आहे, सर्कल येते. ते झिगझॅग म्हणजे असं सर्कलमध्ये येते ना, त्याच्यासाठी म्हणते. आणि पुढे कपडा आहे ना तो आतमध्ये फोल्ड करायचा. फोल्ड करून ना थोडंसं बाहेर घ्यायचं आणि बघा आणि इथं पण डबल शिलाई मारायची, लॉक करून टाकायचं. इथं आलं का गोट परफेक्ट आला. आता दुसरं पण तसंच करते. आता हे तोंडापासून आहे ना तो ऑलरेडी त्याला ना आतमध्ये घ्यायचं. ह्याला काय डबल शिलाई मारलं तरी चालतं, सिंगल शिलाई मारलं तरी चालते. कारण की आपल्याला गोट मारायचं ना, तर कसं पण शिलाई मारला तरी चालते. तर दोन्ही साईडला नॉच मारून घेते. जास्त नाही मारायचं, थोडं मारायचं. नॉच मारून घेते. आला का. ह्याला पण गोट दाखवते तुम्हाला. अख्ख्या ब्लाऊजला पण मारू शकतो वरचं फिनिशिंग करून, ते पण तुम्हाला एकदा शेअर करते. अस्तरच्या पण ब्लाऊजला पूर्ण गोट मारायचा, पूर्ण गोट, ते पण तुम्हाला शेअर करते. आलं का दोन्ही पण गोट कसं आला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.